नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. आपले नशीब चमकवण्यासाठी श्रावण महिन्यात भगवान शिवाला या 5 वस्तू अर्पण करा. नंबर 1. श्रावण महिन्यामध्ये आपण एक नियम करावा की पूर्ण श्रावण महिनाभर आपल्या घरातून एका तांब्याच्या कलशामध्ये जल घेऊन त्यात काळे तीळ टाकून आपल्या घरातून शिवालयापर्यंत जावे आणि ओम नमो भगवते रुद्राय मंत्राचा जप करत जावे किंवा श्री शिवाय नमोस्तुभ्यम मंत्राचे स्मरण करत ते जल भगवान शिवावर समर्पित करावे. तर असे केल्याने काय होते तर जी यात्रा एक कावड यात्री हरिद्वारवरून जल आणून भगवान शिवावर समर्पित केल्याने यात्रेला ते फळ प्राप्त होते. तेच फळ आपल्याला नित्य शिवालयामध्ये श्रावण महिन्यामध्ये जल समर्पित केल्याने प्राप्त होते. जर आपण कावड यात्रेमध्ये जाऊ शकत नसेल तर आपल्यासाठी सरळ विधान आहे की जलात काळे तीळ टाकून भगवान शिवावर पूर्ण श्रावणभर समर्पित करावे. नंबर 2. दुसरी वस्तू आहे, जर आपल्याला कधी वेळ मिळाला तर जलात कापूर टाकून आपण ते जल भगवान शिवावर समर्पित करावे. असे केल्याने खूप शांती मिळते. नंबर 3. तिसरी वस्तू भस्म. कोणत्याही दिवशी जर आपल्याला वेळ मिळाला तर जलात भस्म टाकून भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे. नंबर 4. चौथी वस्तू अत्तर. अत्तर जलामध्ये टाकून जर आपण भगवान शिवावर ते जल समर्पित करण्यासाठी वेळ मिळाला तर ते आवश्यक करावे. या वस्तूंनी श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवावर अवश्य समर्पित कराव्यात. नंबर 5. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही फळाचे रस काढून, आंब्याचा रस असो किंवा उसाचा रस असो, कोणतेही फळाचे रस काढून आपण भगवान शिवावर कोणत्याही दिवशी तो रस अर्पण करावा. महादेवाची खूप कृपा प्राप्त होते. नंबर 6. पूर्ण श्रावणमध्ये आपण भगवान शिवावर पुष्प जरूर समर्पित करावे. जर आपल्या इथे कुंडीमध्ये लावलेली फुलं असेल तर तेच समर्पित करावे. जर नसेलच तर बाजारामधून घेऊन ते फूल समर्पित करावे. पण कोणी समर्पित केलेले फूल आपण परत ती फुलं अर्पण करू नये. प्रयत्न करावे की कोणाच्याही घरून फुले तोडून ते फुले समर्पित करू नये. प्रयत्न करावे की श्रद्धेने फूल आणायचे प्रयत्न करावे. नंबर 7. श्रावणमध्ये बेलपत्र. आपण भगवान महादेवाला 5 बेलपत्र नित्य भगवान शिवावर समर्पित करीत राहावे. 5 पेक्षा जास्त मिळालं तर ते अर्पण करावे, पण कमीत कमी 5 बेलपत्र पूर्ण श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे. बेलपत्राच्या पानांवर ओम नमः शिवाय लिहून महादेवाला नमस्कार करून शिवलिंगावर अर्पण करून द्यावे. बेलपत्राच्या 3 पानावर एकावर ओम, दुसऱ्यावर नमा आणि तिसऱ्यावर शिवाय चंदनाने लिहावे. नंबर 8. शास्त्र सांगते की जो भक्त पूर्ण श्रावण महिन्यात शुद्ध भावनेने जर करवीरचे फूल भगवान शिवाच्या अर्चनासाठी प्रयोगात घेतले तर त्याला प्रत्येक दिवशी 1 करवीर पुष्प अर्पण केल्याने 1000 गायींचे दान केल्याचे फळ मिळते. करवीर पुष्प म्हणजेच कनेरचे फूल. पिवळे कनेरचे फूल, लाल कनेरचे फूल आपल्याला मिळाले तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे. 11 कनेरचे पुष्प मिळाले तर 21 कनेरचे पुष्प मिळाले तर असंख्य रूपाने जेवढे मिळाले तेवढे कनेरचे पुष्प श्रावणच्या महिन्यात विशेष आपल्याला कनेरचे पुष्प भगवान शिवावर जर अर्पण केले तर 1000 गायींचे दान केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते. नंबर 9. श्रावण महिन्यामध्ये मोगऱ्याचे पुष्प जर आपल्याला मिळाले तर ते अवश्य अर्पण करावे आणि धोत्र्याचे पुष्प मिळाले तर ते पुष्प नित्य भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे. जर नित्य मिळाले नाही तर कमीत कमी रविवारच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी अवश्य ते पुष्प अर्पण करावे. नंबर 10. नीलकमळाचे पुष्प. रक्तकमळ. जे कमळ आपल्याला मिळेल ते कमळाचे फूल भगवान शिवावर जरूर अर्पण करावे. भगवान विष्णू ही भगवान शिवाची कमळाने पूजा आणि अर्चना करतात. त्यामुळे भगवान शिवाला कमळाचे पुष्प ही अत्यंत प्रिय आहे. लक्ष्मी माता आणि मुक्तिप्रद कमळाचे पुष्प असते. तर कमळाचे पुष्प नित्य मिळाले नाही तर प्रत्येक सोमवारी अर्पण करावे. प्रत्येक सोमवारी कमळाचे पुष्प मिळाले नाही तर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कमळाचे पुष्प अर्पण करावे. कोणतेही एखाद्या सुंदर दिवशी 1 कमळाचे पुष्प, पूर्ण श्रावण महिन्यामध्ये 1 कमळाचे पुष्प शिवलिंगावर जरूर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे. महादेवाला कमळाचे पुष्प खूप प्रिय आहेत. 11. जर काहीही मिळाले नाही तर सगळ्यात सुंदर वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा. नित्य आपण श्रावण महिन्यात 11 दुर्वा किंवा 21 दुर्वा किंवा 108 दुर्वा शिवलिंगावर समर्पित कराव्यात. नंबर 12. श्रावण महिन्यामध्ये कोणतेही अन्न आपण शिवलिंगावर
कोणत्याही प्रकारचे अन्न शिवलिंगावर अर्पण करत असेल तेही आपल्यासाठी खूप सुंदर आहे. पहिले अन्न आहे जव. अर्पण केल्याने निरोगी राहतात. त्यामुळे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण 21 जव पूर्ण श्रावण महिन्यात अर्पण करावेत. नंबर 13 दुसरे अन्न आहे तांदूळ. बिना तुटलेले अक्षता भगवान शिवावर नित्य 11 तांदूळाचे दाणे जरूर भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे. 14 तिसरे अन्न आहे तीळ. आपण पूर्ण श्रावण महिन्यामध्ये नित्य भगवान शिवाच्या शिवलिंगावर काळे तीळ जरूर अर्पण करावे. जलमध्ये टाकूनही काळे तीळ समर्पित करावे. बेलपत्राला लावूनही काळे तीळ समर्पित करावे किंवा स्वच्छ करून तीळ एक दाणा भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावा. नित्य 11 तीळचे दाणे अर्पण करावे. 15 आणि चौथे अन्न आहे गहू. गहूचे दाणे भगवान शिवाला जरूर अर्पण करावे. नित्य अर्पण करू शकत नसेल तर रविवारच्या दिवशी 11 दाणे गहूचे जरूर अर्पण करावे. 16 आणि त्यानंतर मुगाचे 21 दाणे अर्पण करावे. नित्य अर्पण करू शकत नसेल तर श्रावण महिन्यामध्ये बुधवारच्या दिवशी अवश्य अर्पण करावे. 17 सहावे अन्न आहे उडदाची डाळ. आपण शनिवारच्या दिवशी जमले तर शनिवारच्या दिवशी 11 दाणे किंवा 21 दाणे भगवान शिवावर अर्पण करावे. 18 अंतिम वस्तू आहे रुद्राक्ष. आपण एक काम करावे की बाजारात जाऊन आपल्याला जर पंचमुखी रुद्राक्ष वेगवेगळे मिळाले तर आपल्याला जमले तर 5 रुद्राक्ष जरूर घेऊन न्यावे. आपण 5 सोमवार प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी 1 रुद्राक्ष भगवान शिवाच्या शिवलिंगावर जरूर अर्पण करावे. जर तुमच्याकडून एवढे पण होत नसेल तर श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी त्या दिवशी भगवान शिवावर पूर्ण फळ एकाच रुद्राक्षाने प्राप्त होईल. आपल्याला पंचमुखी रुद्राक्ष आणून रात्रभर जलात ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी तो रुद्राक्ष स्वच्छ धुवून एका कलशात जल घेऊन त्या जलात रुद्राक्ष टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित केल्यानंतर तो रुद्राक्ष शिवलिंगावरती सोडून द्यावे. श्रावण महिन्यामध्ये जे काही अर्पण करायचे आहे ते श्रद्धेने अर्पण करावे. जे काही अर्पण करायचे आहेत ते निष्ठेने अर्पण करावेत. आपल्याला प्रत्येक अर्पण केलेल्या वस्तूत आपला भाव झळकला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.